आपण बघतोय क्लास 7 चा मराठीचा 10वा चॅप्टर पंडिता रमाबाई. वाचूया आपण. डॉक्टर अनुपमा उजगरे, जन्म 1950, प्रसिद्ध लेखिका, सांगी, पश्चात हे काव्यसंग्रह, चांदणचुरा ललित लेखसंग्रह, पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुसहस्त्र चिपळूणकर इत्यादी चरित्रात्मक लेखन, तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश प्रसिद्ध. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने या प्रस्तुत पाठातून केले आहे. म्हणजे आता पंडिता रमाबाईवरती हा धडा आहे आणि डॉक्टर अनुपमा उजागरे यांनी तो लिहिला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांची माहिती दिली आहे लेखिकेची. ओके. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलवली होती ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केलं. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. आता त्यावेळेला कसं होतं, रमाबाई म्हणजे हे आपण खूप जुन्या काळची गोष्ट करतो, तेव्हा स्त्रिया आपल्या घरातल्या घरातच असायच्या, फारशा शिकलेल्या नव्हत्या, बाहेर पडायच्या नाही किंवा जे सार्वजनिक जीवनांमध्ये त्या कुठेही लीड करत नव्हत्या. पण इथे कलकत्त्याला त्यांनी जी काय सभा घेतली, पहिली तर फक्त स्त्रियांसाठीची ती पहिली सभा होती आणि बोलणारी पण स्त्री, आणि त्यांनी डायरेक्ट संस्कृतमधनं, संस्कृत ही कशी ब्राह्मणांची भाषा मानली जाते, कठीण भाषा होती, संस्कृत नॉर्मल लोकांना काही एवढी लगेच बोलता यायची असं नव्हतं, पण त्यांनी डायरेक्ट संस्कृतमधनं भाषण केलं. ओके. आणि त्या संस्कृत भाषणाला त्यांचं बंगालीतून अनुवाद करण्यात आले. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतातील परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. ओके. म्हणजे काय, तेव्हा स्त्रीचं शिक्षणाचं एवढं हे नव्हतं. ओके. मुलींना घरातच ठेवलं जात होतं. तर परप्रांतातील म्हणजे कोलकात्यामधील नसतील, त्या दुसऱ्या स्टेटमधून आल्या असतील इंडियाच्या. आणि परभाषक म्हणजे त्यांची भाषा पण वेगळी होती, बरोबर. त्या मराठी होत्या, तरी त्यांनी महाभारताचे संदर्भ देऊन संस्कृतमध्ये भाषण केलं. हे त्यामुळे काय आलं, ही फक्त एकदम आगळी वेगळी घटनाच होती, असं काही पहिले तेव्हा व्हायचं नाही. ओके. आई, वडील व बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण आहे हे अनुभवल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले. अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या. त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षांचे, म्हणजे त्यावेळच्या रूढींच्या दृष्टीने फारच वाढलेले होते. आता हेच आपल्याला पंडिता रमाबाईंचं संस्कृतमध्ये पण होतं, बरोबर. संस्कृतच्या 7वीला पण त्यांचा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये पण आपण बघितलंय की बिपिन बिहारींची त्यांनी लग्न केलं, पण नंतर त्या लवकर विधवा झाल्या. आणि त्यावेळेला कसं होतं, मुलींची लग्न फार लवकर व्हायची. ओके. म्हणजे एक तर बालविवाह व्हायचे, बऱ्याच वेळा 18 वर्ष मुली पूर्ण व्हायची वाट पण नाही बघितली जायची, मुलींची लग्न लवकर करायची. त्याच्यात सुद्धा त्या 22 वर्षाचे झाले तरी त्यांचं लग्न नव्हतं झालं, म्हणजे ही खूप अनयुज्युअल गोष्ट होती त्या काळासाठी. विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले. महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या. त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले. तिथे प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले. बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती. व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानांच्या निमंत्रण पत्रिकेत एक अटच घातलेली असे. अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानेटकरांनी लिहून ठेवली आहे. मग काय झालं, त्या तिकडनं पुण्याला गेल्या, त्यांना मुलं झालं होतं, त्या मुलीला घेऊन त्या पुण्याला गेल्या. मग पुण्याला न्यायमूर्ती रानडे हे पण खूप फेमस आहेत, स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं खूप योगदान आहे. तर त्यांनी तिकडे भाषण द्यायला सुरुवात केली. मग सगळ्यांना काय, अरे बापरे, बाई आणि भाषण करणार, कशी बोलते, काय बोलते ते बघायला लोक उत्सुकतेने यायचे. मग त्या लोकांनी काय नियम ठेवला की जो कोणी येणारा असेल त्यांनी एका बाईला बरोबर घेऊन यायचं. त्याच्यामुळे काय होईल की बायकांचं प्रबोधन होईल, बायकांना घरावर पडायला मिळेल, त्यांना पण शिक्षणाची ओढ निर्माण होईल. ओके. नेक्स्ट आहे
स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे आणि त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन आणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली. म्हणजे काय की स्त्रियांनी शिकले पण पाहिजे आणि शिकवले पण पाहिजे. शिक्षण काय करतं, आपल्याला लिबरेट करतं, म्हणजे आपल्याला स्वतंत्र विचार करण्याची कुवत देतं. परत अर्निंग कपॅबिलिटी आपली डेव्हलप करतो. त्यामुळे शिक्षण हे इम्पॉर्टंट आहे. स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना मातृभाषेचे पण ज्ञान असले पाहिजेत. म्हणून त्यांनी कोणाकडे हे केली शिफारस, हंटर कमिशनकडे शिफारस केली. अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना व धनवानांना कळवला. म्हणजे बघ त्यांनी काय केला, विचार केला की सगळ्या आपलं जे आयुष्य आहे ते दुसऱ्यासाठी कार्य करायचं. कळलं, स्वतःसाठी सगळेच जगतात, दुसऱ्यांसाठी जगणं हे खूप रेअर आहे. बरोबर, प्रत्येक जण आपल्या स्वार्थाचा विचार करतो. त्यांनी असा विचार केला कारण त्यांना अनाथ असण्याचा पण त्यांना अनुभव आला होता. आई वडील भाऊ सगळे गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या. विधवा असल्याचा पण त्यांना अनुभव आलेला. म्हणून मग त्यांच्यासाठी काम करण्याचं त्यांनी ठरवलं. पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही. एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली. मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचे एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परांमुख होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईच्या या उद्गारांवरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याविषयी किती तळमळ होती हे दिसून येते. म्हणजे काय, पहिले तर स्त्रियांना असं काही प्रॉब्लेम्स आहेत हेच पुरुषांच्या तेव्हा गावी नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना कोणी लगेच मदत नव्हतं करत. पण तरी रमाबाई आपल्या विचारांवरती ठाम होत्या. त्यांनी काय म्हणाले की प्रत्येक स्त्रीचे जोपर्यंत कल्याण होत नाही तोपर्यंत मी माझे प्रयत्न काही सोडणार नाही. ओके, कारण त्या स्वतः स्त्री होत्या त्यामुळे स्त्रियांना कुठल्या शेवटी स्त्रियांचे प्रॉब्लेम स्त्रियाच समजू शकतात, पुरुषांना कसं कळणार ना. सो त्यांनी स्त्रियांच्यासाठी काम करण्याचे ठरवले. रमाबाईंची कन्या मनोरमा, मग तिच्या मुलीचे नाव काय होतं मनोरमा. परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. आता ब्रेल लिपी म्हणजे काय, आंधळ्या लोकांची एक वेगळी लिपी असते ती ते वाचून, म्हणजे जसे आपण असं पुस्तकं डोळ्यांनी वाचतो तसं ते स्पर्शाने पुस्तक वाचतात, त्याला म्हणतात ब्रेल लिपी. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळवणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी मैल्यापासून खत, भांड्यांवर नावे घालणे, भांड्यांना कलही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडणे, चित्रे कापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत होत्या. म्हणजे काय बघा, आपलं जे एज्युकेशन असतं नुसतं पुस्तकी नॉलेज काय उपयोगी आहे का, नाही. नुसत्या पुस्तकी नॉलेजने आपलं स्किल डेव्हलप होत नाही. प्रत्येक माणसाला काही ना काही स्किल हवं. स्किल जे आहे ते खरं आपल्याला पोट भरायला कामाला असतं. कळलं, स्किल म्हणजे काय असंच असेल असं नाही. आता तुम्ही कोडिंग हे एक स्किल झालं, किंवा एखाद्याला आर्टिस्ट आहे चित्र काढतो ते स्किल झालं, इलेक्ट्रिशियनचं स्किल आहे, प्लंबरचं स्किल आहे, कार्पेंटरचं स्किल आहे. तसं मग त्यांनी काय केलं की फक्त एज्युकेशन पुस्तकातनं दिलं का, नाही, त्यांनी त्या मुलींना स्किल शिकवायला सुरुवात केली की ज्याच्यातून डायरेक्ट तुम्ही ते स्किल आहे, तुम्ही काम केलं तुम्हाला पैसे मिळणार आहेत. ओके, आणि किती वेगवेगळ्या प्रकारचा विचार करून कितीतरी प्रकारचं त्यांनी जे कामं आहेत ते सुरू केली. बरोबर, ही त्या काळची फारच नवलाईची गोष्ट ठरली. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमले वाहून बांधकामाला हातभारी लावले. म्हणजे काय, काटकसर कशा करायच्या, त्या आराखडा पण, म्हणजे काय, जर आर्किटेक्चरला बोलवलं त्याचा प्लॅन बनवण्यासाठी तर आर्किटेक्चर पैसे घेईल, पण त्यांनी प्लॅन पण स्वतःच बनवला आणि डोक्यांवर विटांचे घमेले पण स्वतःच वाहिले
त्याच्यामुळे काय त्यांनी कुठलंही काम करण्यामध्ये कधीही कमीपणा मानला नाही. श्रम प्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. म्हणजे त्यांनी किती मोठं हे बांधलं, 2,500 लोक बसू शकतील असं प्रार्थना मंदिर बांधलं, चर्च बांधलं. चर्च का बांधलं? कारण आपण संस्कृतच्या ह्याच्यात बघितलं होतं की त्या कन्वर्ट झाल्या होत्या, त्या ख्रिश्चन झाल्या होत्या. ओके. तर रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत. स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्शील साध्वी होत्या. त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली. म्हणजे काय? त्या कर्मयोगिनी. कर्मयोगिनी म्हणजे काय की डू अँड टेल, म्हणजे कर्मावरती विश्वास ठेवणाऱ्या. म्हणजे काम करायचं आणि मग सांगितलं, म्हणजे सांगण्यावरती पण त्यांना काही जास्त हे नव्हतं. पण स्त्रियांचे काय प्रॉब्लेम आहेत ते त्यांनी जाणले आणि त्या काळामध्ये म्हणजे जेव्हा समाज थोडा ऑर्थोडॉक्स होता त्या काळामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी काम केले. आणि त्यांना काय म्हणतात की त्या इतक्या सूर्यकन्या, त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर दुःख होती. पहिले तर त्या अनाथ होत्या, मग अनाथ म्हणजे पहिले त्यांचे सगळे रिलेटिव्ह वारले, मग त्या अनाथ झाल्या, मग त्यांनी लग्न केलं, लग्नानंतर पण विधवा झाल्या, मग त्यांनी एकटेच मुलीला सांभाळलं. त्या काळामध्ये एकटं मुलांचं पालन पोषण करणं एवढं काही सोपं काम नव्हतं, पण त्यांनी ते सगळं एकट्याने केलं. बरोबर. तर म्हणजे त्यांचं हे काय ते इन्स्पायरिंग आहे ती. पण म्हणजे काय, त्यांना स्वतःला त्रास, म्हणजे सूर्य कसं स्वतः तपतो, स्वतः त्रास सहन करतो आणि दुसऱ्याला हे देतो, म्हणजे दुसऱ्याला जीवन न देतो, तसंच त्यांनी पण हे केलं असं हे इथे एकदम आर्टिस्टिकली सांगितलं आहे. त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्याचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळून टाकली. अशा प्रकारे हा धडा आहे पंडिता रमाबाई. चांगला धडा आहे. शब्द काही काही कठीण आहेत, शब्द नीट व्यवस्थित, कारण तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या मुलांना मराठी लिहिण्याचाच मोठा प्रॉब्लेम असतो, तर हे सगळे शब्द नीट लिहून त्याचा अभ्यास करायचा आहे. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आपण ह्याच्यात पुढे पण एक व्हिडिओ बनवूया ज्याच्यामध्ये आपण ह्याचे आन्सर, क्वेश्चन आन्सर थोडक्यात आणि सोप्या भाषेत तेही बघूया. धन्यवाद.